रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आजही आपण एका स्पेशल कलाकाराला भेटणार आहोत, जिला आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधनं तर पाहिलंच आहे, त्यासोबतच ती फुलराणी सुद्धा होती. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण गप्पा मारणार आहोत ऍक्ट्रेस प्रियदर्शनी इंदलकरीच्या सोबत. हाय प्रियदर्शनी, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू प्रसन्न. ज्यावेळेस शाळेमध्ये होती किंवा कॉलेजमध्ये होती त्यावेळेस पासून तुझं ठरलं होतं की आपल्याला करिअर करायचंय ते या क्षेत्रामध्ये, असं काही होतं? ऍक्च्युली मला आठवत नाही की हे माझं कधी ठरलं एक्झॅक्टली, पण शाळेमध्ये म्हणजे 8वी मध्ये आम्ही तिघी जणी एका बेंचवर बसायचो. मी रेणुका स्वरूपमध्ये होते, आमची गर्ल्स स्कूल होती, तर तिघी जणी आम्ही एकत्र बसायचो आणि आम्ही एकमेकींचे इंटरव्ह्यूज घ्यायचो. तर एकीचं ठरलेलं की मी डान्सर होणार, एकीचं ठरलेलं मी राष्ट्रपती होणार आणि माझं ठरलेलं मी ऍक्टर होणार. तर आम्ही असंच एकमेकींशी सतत बोलायचो आणि असंच आम्ही टाइमपास मला इंटरव्ह्यू घ्यायचो. किंवा आमच्या शाळेला 75 वर्ष पूर्ण झाली होती आमच्या संस्थेला, तर शाळेमध्ये प्रमुख पाहुणी म्हणून अमृता सुभाष आली होती, जी आमच्याच शाळेची माझी विद्यार्थिनी आहे आणि ती मला लहानपणापासून खूप आवडते. तर ती जेव्हा बसली होती त्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीत, तर तेव्हा ऑडियन्स मध्ये बसलेले असताना मी ठरवलं होतं की मला भविष्यात शाळेमध्ये असं यायचंय एकदा. तर असं काय मला पण आठवत नाही एक्झॅक्टली की हे कुठून किडा शिरला माझ्या डोक्यात, पण सिन्स आय रिमेंबर आय वॉन्टेड टू बी ऑन टीव्ही आणि आय वॉन्टेड टू बी अन ऍक्टर. क्या बात आहे. आणि मग त्याच्यासाठीचं पुढचं पाऊल जे टाकायला पाहिजे ते नेमकं कधी टाकलं गेलं? ते ऍक्च्युली माझ्या आईच्या हट्टामुळे झालंय. तिने मला नाट्य शिबिराला टाकलं लहानपणी 5वी मध्ये आणि तिकडनं संस्कार सुरू झाले. प्रकाश पारखी म्हणून सर आहेत पुण्यामध्ये, जे नाट्य संस्कार कला अकॅडमी चालवतात गेली 43 वर्ष. तर त्यांच्यातनं अनेक कलाकार घडलेत. म्हणजे सक्षम कुलकर्णी आहे, चिन्मय पटवर्धन आहे, सोनाली कुलकर्णी सिनियर त्या आहेत, गायत्री दातार आहे. तर मी पण त्यांच्या हातनं घडली आहे आणि तिकडनं बालनाट्यांचा प्रवास सुरू झाला. मग शाळेमध्ये वक्तृत्वामध्ये असायचंय, नाटकांमध्ये, असं करत करत डान्समध्ये असायचंय, असं करत करत सुरू झाली ती गौडगौड. बरोबर. पण हास्य जत्रा जो आहे ना, तो करिअरचा अविभाज्य भाग जो आहे तो आता खऱ्या अर्थानं बनलेला आहे असं म्हणू शकतो आपण. सो हास्य जत्रेमधलं तुझं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याच्यामधनं मिळणारे लोकांचे फीडबॅक्स याच्याबद्दल काय सांगता येईल? ऍक्च्युली हास्य जत्रेमधल्या एका स्किटने ना अचानक खूप प्रसिद्धी दिली. म्हणजे आधी थोडंफार माहिती होतं की हास्य जत्रेत एवढी लोक आहेत आणि अच्छा ही पण आहे प्रियदर्शनी, अच्छा ओके ही पण आहे, असं एक साधारण माहिती होतं. पण कोहली फॅमिलीचं स्किट इतकं व्हायरल झालं की त्याच्यानंतर अचानक खूप लोक ओळखायला लागली. आणि म्हणजे काय म्हणता येईल, तो जत्रेचा सुवर्ण काळ सुरू झाला जेव्हा खूप प्रसिद्धी हास्य जत्रेला मिळत होती. म्हणजे कोविड नंतर जे प्रकाश झोतात आली हास्य जत्रा, त्याच्यानंतर ते वाढत गेली प्रसिद्धी आणि त्याच्यामध्ये आम्हा सगळ्या कलाकारांनाच ती मिळाली. त्याच्यात ती मलाही मिळाली आणि ती स्पेशली कोहली फॅमिलीच्या स्किटमुळे मिळाली. आणि ऑफकोर्स त्या प्रसिद्धीचा फायदा आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी होतोच, वेगवेगळी कामं मिळण्यासाठीही होतो. एक फेस व्हॅल्यू हा एक शब्द इंडस्ट्रीमध्ये ऐकायला मिळतो, तर तो कुठेतरी प्राप्त झाला माझ्या नावाला हास्य जत्रेमुळे आणि स्किट्समुळे. म्हणजे आपण चांगलं काम करत असो नसो, फेस व्हॅल्यू ही एक गोष्ट आपल्याला कामं मिळण्यासाठी मदत करत असते. ती गोष्ट हास्य जत्रेने मिळवून दिली, ओळख हास्य जत्रेने मिळवून दिली आणि त्यामुळे पुढच्या कामांचं कौतुक आता मला मिळत आहे. नक्कीच. पण हास्य जत्रा म्हणलं की कॉमेडी आणि या सगळ्या गोष्टी आल्या, पण तू त्याच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स करण्याचा प्रयत्न करतेस, फिल्म मधनं सुद्धा दिसतच. सो तुला बेसिकली कुठल्या प्रकारचे कॅरेक्टर करायला, कुठल्या जॉनरचे कॅरेक्टर करायला आवडतात? थोडक्यात मला वाटतं पात्र महत्वाचं आहे आणि पात्र कुठल्या एका जॉनरचं नसतं. आपण कुठलीच व्यक्ती फक्त एकाच जॉनरमध्ये जगते असं होत नाही. ते व्यक्तीच्या आयुष्यात सगळे रस असतात. तर मला वेगवेगळी पात्र करण्यात इंटरेस्ट आहे. असं काही जॉनर स्पेसिफिक असं नाहीये. म्हणजे काही कुठलंही जॉनर इज माय फेवरेट असं म्हणू शकतो. बरोबर. पण सुबोध भावेंसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसं सांगता येईल? कारण मोठं काम, मोठा अभिनेता आणि मोठी स्क्रिप्ट सुद्धा, तसं बघायला गेलं तर खूपच मोठा विषय. हो, खूप कॉन्फिडन्स दिला सुबोध भावे सोबत काम करताना, खूप सांभाळून घेतलं.
पहिल्या फिल्मच्या वेळेस ना उगीच आपण नर्वस होतो आणि आपल्याला येत असूनही आपण विसरत असतो किंवा माती खात असतो किंवा भंजाळलेलं वाटतं आपल्याला सेटवरती. तर त्या सगळ्या बाबतीत सुबोधदादाने खूप सांभाळून घेतलं. काही प्रसंगी त्याने मला बाजूला नेऊन कॉन्फिडन्स दिलाय, असा भरलाय माझ्यामध्ये जबरदस्ती कॉन्फिडन्स की मला कळतंय तुला आता असं असं वाटू शकतं, पण तू काही घाबरू नकोस, तू करतेयस ते चांगलं करतेयस आणि काही टेन्शन घेऊ नको, बिंदास टेक दे वगैरे वगैरे, कसलंही कॉन्शियस होऊ नकोस, काही वेगळं प्रेशर घेऊ नकोस वगैरे असं त्याने मला त्याच्या पद्धतीने सांगितलंय. तू बिंदास कर. जेव्हा एवढा सिनियर ऍक्टर आपल्याला असं कॉन्फिडन्स देतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण कोणीतरी आहोत आणि त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो, चांगलाच परिणाम होतो म्हणजे. बरोबर. तर ते कॉन्फिडंटचं काम सुबोधदादाने खूप केलं फुलराणीला. नक्कीच. पण आता वेगवेगळ्या सिटीजमध्ये जावं लागतं, वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात, हास्य जत्रा आहे, सगळं चालू असतं. तर या सगळ्यामध्ये जेव्हा केव्हा प्रियदर्शनीला वेळ मिळतो थोडासा, तो स्वतःसाठीचा वेळ प्रियदर्शनी कशा पद्धतीने घालवते, काय करते? मी व्यायाम करते, स्वतः बनवून काहीतरी खाते, मला स्वतःच्या हातचं जेवायला आवडतं. मग ते काही बेसिक काही असलं तरी ते आवडतं. मी काहीतरी पाहते, म्हणजे एकतर सध्या एवढा कॉन्टेंट आहे कन्झ्युम करायला की आपण कितीही पाहिलं तरी आपण मागेच पडतोय असं वाटतं. त्यामुळे ती गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्या ना असंख्य भेटी पेंडिंग असतात नेहमीच. मी हो भेटू एवढंच करते आणि ते काही घडत नाही. तर त्या भेटी करण्याचाही प्रयत्न असतो रिकाम्या वेळात. बरोबर. पण समजा प्रियदर्शनीला असं विचारलं की ती या क्षेत्रामध्ये आहे, कला क्षेत्रामध्ये, ठीक आहे, पण समजा जर ती कला क्षेत्रामध्ये नसतीच तर आज प्रियदर्शनी इंदलकर कुठल्या क्षेत्रामध्ये असली असती किंवा काय काम करत असले असते? मी प्रोफेसर झाले असते मला वाटतं. मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, तर मी मॅथ्स किंवा सायन्सची शिक्षिका प्रोफेसर असं झाले असते. मला शिकवायला आवडतं. तर मी कदाचित मी कुठल्या शाळा कॉलेजमध्ये नसते गेले, मी ट्युशन वगैरे सुरू केले असते कदाचित. बरं. असं मला वाटतं. क्या बात आहे. पण नाही, आता जी प्रियदर्शनी आहे ना ती आम्हाला हास्य जत्रेमध्ये सुद्धा आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये सुद्धा बघायला खूप आवडते. पुढे असं काही ठरवलंय का की काय करायचं आहे किंवा काही ड्रीम्स असे सांगता येऊ शकतात? असं काही हे नाहीये, म्हणजे हे माझं अल्टिमेट गोल आहे वगैरे असं काही नाहीये. कारण की कुठेतरी पोहोचण्यापेक्षा प्रवास जास्त महत्वाचा असतो. वा. आणि आपण कुठेतरी पोहोचायचं ठरवलं आणि जर आपण तिथे पोहोचलो तर त्याच्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडतो आपल्याला आणि थांबतो आपलं सगळं. तर त्यामुळे मला त्या प्रवासात जास्त इंटरेस्ट आहे आणि तो प्रवास सुरू आहे. तर तो प्रवास असाच सुरू राहावा हेच माझं अल्टिमेट गोल आहे. आणि त्याच्यामध्ये काय नवनवीन कामं करणं, वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचणं, वेगवेगळ्या भाषा शिकणं, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणं, एवढी मोठी बकेट लिस्ट आहे डिरेक्टर्स, रायटर्स, ऍक्टर्सची ज्यांच्यासोबत काम करायचं. तर ती पूर्ण करता करता मला वाटतं एक जाईल बरं आयुष्य. बर. एखादी अशी गोष्ट जे फॅन्सना, लिसनर्सना आता सांगता येईल की पुढे असं असं येत आहे किंवा काही अशी अनाउन्समेंट करता येईल काही? हो नक्कीच. माझं विषामृत हे नाटक सध्या रंगभूमीवर चालू आहे, ज्याच्यासाठी मला नुकताच झी नाट्य गौरवचा पुरस्कार मिळाला, मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा. आणि नामांकनही आहेत वेगवेगळ्या नाट्य गौरवांमध्ये. आता मटा सन्मानला नामांकन आहे आणि नाटकही उत्तम चाललेलं आहे. तर या निमित्ताने मी सांगेन की विषामृत या नाटकामध्ये माझी खूप वेगळी भूमिका आहे, खूप मोठी महत्वाची भूमिका आहे. तुम्ही आतापर्यंत मला ज्या पद्धतीने पाहिलं त्याच्यापेक्षा सरप्राईज तुम्ही व्हाल असं मला वाटतंय. तर नक्की हे नाटक पाहायला या. याच्या प्रयोगाचे अपडेट्स हे पेपरमध्ये आणि माझ्या सोशल मीडियावर तुम्हाला सापडतीलच. शुभंकर तावडे आहे, आरती मोरे आहे, विजय केंकरेंनी हे नाटक दिग्दर्शित केलंय. तर हे नाटक पाहायला या. प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित चिकी चिकी बुबुम बुम नावाचा सिनेमा येतो. सो त्यातही मी एक भूमिका केली आहे. सो त्या सिनेमालाही भरभरून प्रेम द्या म्हणेन.
डेफिनेटली रेडिओ सिटीचे लिसनर्स हे ऐकतायत आणि हास्य जत्रा असेल किंवा फिल्म्स मधली कामं, त्यासोबत नाटकांमध्ये सुद्धा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक नक्की येतील. आमच्या रेडिओ सिटीच्या सगळ्या लिसनर्स कडनं पुढच्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच प्रसन्न. आणि आज गप्पा मारून फार मजा आली. आम्हाला सुद्धा च्या पलीकडची प्रियदर्शनी जाणून घेत असताना खरंच मजा आली. आज आपल्यासोबत होती ऍक्ट्रेस प्रियदर्शनी इंदलकर. चला, च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन सेलिब्रिटीसह. तोपर्यंत द्या आरजे प्रसन्नला रजा. नमस्कार. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत.